नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. जे निकाल आलेत महानगरपालिकांचे, 29 महानगरपालिकांचे निकाल जवळजवळ आता क्लिअर झालेले आहेत. मुंबईमध्ये पेच जरूर फासला आहे, परंतु अतिरिक्त 10 सीट्स ज्या आहेत मुंबईमध्ये त्या आपण भाजपाच्या मानू. कारण जेव्हा थैला उघडला जातो तेव्हा ती किंमत फक्त एकच पार्टी देऊ शकते, जो कोणीही देऊ शकत नाही, ती म्हणजे भाजप. त्यामुळे भाजप तिथे सत्ता बनवणार एवढं बीएमसी मध्ये नक्की आहे आता जवळजवळ. पण 29 मध्ये मधल्या 25 ठिकाणी 29 मधल्या 25 ठिकाणी भाजपा भाजपा समर्थित या भाजपा सहयोगी मिळून सत्ता स्थापित करणार एवढं नक्की झालं. त्यामुळे मी काल ज्या ज्या ठिकाणी बोलत होतो प्रत्येक ठिकाणी सांगत होतो की 29च्या 29 ठिकाणी भाजपा येणार. कारण निर्णय आजकाल पहिले डिझाईन होतात आणि नंतर निवडणुका करण्यात येतात. निवडणुकामध्ये काय धांदली झाल्या ही गोष्ट आता कोणापासून लपली नाही. सगळ्यांनी व्हिडिओ पाहिले, न्यूज चॅनल्सवर पाहिले, पोर्टल्सवर पाहिलं. अशा निवडणुका बिहार, युपी मध्ये होताना आम्ही ऐकल्या होत्या. काही ठिकाणी मी पाहिलं होतं. त्याची पूर्ण पुनरावृत्ती महाराष्ट्रात होताना दिसली. त्यामुळे आता महाराष्ट्र पण बिहार, उत्तर प्रदेशच्या रस्त्यावर चालला असं आपण जर म्हटलं तर आता आश्चर्य व्हायला नको. आज विश्लेषण करताना 25 मध्ये कशा आल्या ते विश्लेषण करायचं नाही. त्या 4 कशा नाही येऊ शकल्या हा फार महत्वाचा विषय आहे. कारण जर भाजपा सगळं डिझाईन करूनच तयार करतं तर मग ह्या 4 सुटल्या कशा. त्यामुळे आपण त्या 4 महानगरपालिकांवर आज विचार करू. पहिली महानगरपालिका आहे चंद्रपूर, जिथे 66 सदस्य आहेत. काँग्रेसला तिथे 30 मिळाले, बीजेपीला 23, बीजेपी शिवसेना सोबत लढली एकनाथ शिंदेच्या, तिला 1 म्हणजे 24. उद्धव ठाकरेंना 6 मिळाल्या तिथे आणि अजित पवारांना 2. तर आता उद्धव ठाकरेंच्या 6 जर जोडल्या तर 36 होतात. त्यामुळं 66चा आकडा आरामशीर मेजॉरिटीचा येतो. तिथे काँग्रेस युबीटी सत्तेत येणार एवढं नक्की. बीजेपी पूर्ण एनडीए मिळून 23, 24 आणि 26 सीट्स होतात. आणि 26 सीटवर तुम्ही 66 मध्ये मेजॉरिटीला येऊ शकत नाही. पण चंद्रपूरमध्ये असं जर नुसतं म्हटलं काँग्रेसनी फार काम केलं, खासदार चंद्रपूरच्याच आहेत त्या, पण विधानसभेमध्ये काय झालं चंद्रपूरमध्ये तेही पाडलं. त्यांच्या स्वतःचा भाऊच निवडणूक हारला. पण ही चंद्रपूरची महानगरपालिका ही कुठे ना कुठे असं वाटत होतं की ते काँग्रेस किंवा विरोधी पक्षाला जाईल. कारण चंद्रपूरच्या महानगरपालिकेचं जे दायित्व होतं ते मुनगट्टीवारांवर होतं, जे तिथले आमदारही आहेत, ज्यांना मंत्री बनवल्या नाही गेलं, कद्दावर नेता आहेत. मधात ते बरचसं बोलले, नाराजी व्यक्त केली. विधानसभेमध्ये आपल्या सरकारलाच प्रश्न विचारतात. त्यामुळं जर एकनाथ खडसे करायचा असला मुनगट्टीवारचा तर ही चंद्रपूरमध्ये बीजेपीला हारणं अत्यावश्यक होतं. आणि आज जिथे चंद्रपूरमध्ये काँग्रेस स्वतःच्या बळावर फक्त चंद्रपूरमध्ये सॉलिड स्थितीमध्ये आहे आणि लातूरमध्ये, तर चंद्रपूरमध्ये फक्त ह्या सगळा हार बीजेपीचा, बीजेपी चंद्रपूर कसं हातात नाही गेलं. कारण तिकडे वर्धा म्हणजे म्हणजे तिकडे नागपूर, तिकडे अमरावती, अकोला ह्या सगळ्या बीजेपीने घेतल्या असताना एक मधात चंद्रपूर कसं सुटलं, तर त्याचं पूर्ण खापर मुनगट्टीवारांवर जाणार. आणि मुनगट्टीवारांसारखा नाकारा नेता असल्यामुळे आपण चंद्रपूर हारलो. पुढच्या वेळेला मुनगट्टीवारांना आमदारकीचं तिकीट मिळणार नाही हे आजच नक्की झालं असं समजा. आता पुढची आपण घेऊ वसई विरार. वसई विरारमध्ये 115 सीट्स आहेत. त्यातल्या जी आघाडी आहे तिथे हितेन ठाकूर आणि कंपनीची, त्याला 71 सीट मिळाल्या. निर्विवादपणे ते स्वतःच्या भरोशावर तिथे सरकार बनवू शकतात. बीजेपीला मात्र 43 आणि बीजेपी सोबत एकनाथ शिंदेला 1 अशा 44 सीट्स मिळाल्या. आता वसई विरारमध्ये हितेन ठाकूर आणि ग्रुप हा नेहमी दिल्ली म्हणजे मुंबईतल्या सत्तेसोबत असतात.
त्यामुळे आपण त्यांना जर बी टीम मानलं भाजपाचं तर आश्चर्य होणार नाही. कारण या कॉर्पोरेशनमध्ये जर कामं करून घ्यायची असली तर त्यांना राज्य सरकारांसोबत राहणारच आहे. याच्या अगोदर ते जेव्हा स्वतः आमदार होते मागच्या वेळेला, तर त्यांनी पण समर्थन महायुतीचंच केलं होतं. त्यामुळे आपण ती महायुतीमध्ये मानू. मग आहे परभणी. परभणीमध्ये 65 सीट आहेत. तिथे 36 सोबत उद्धव ठाकरे आणि काँग्रेस मिळून, उद्धव ठाकरेंना 24 सीटे, काँग्रेसला 12, अशा 36 सीट त्यांच्या आहेत. आणि निर्विकारपणे तिथे ते बहुमतात आहेत. त्यांना त्यांची ती सत्ता येणार. भाजपा मात्र 15 आणि एनसीपी 11वर. परभणी ही निग्लेक्टेड एरिया, बीजेपीचं तिथे नेतृत्व पण नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे परभणी फारच छोटी महानगरपालिका आहे. त्यानंतर या तुम्ही लातूरमध्ये. लातूरमध्ये 70 सीट्स आहेत. काँग्रेसनी 43 घेतल्या, क्लिअर कट मेजॉरिटी. बीजेपीला 22 आणि एनसीपीला 1, म्हणजे टोटल मिळून 23. आता या लातूरमध्ये लातूरकरांनी हा निर्णय दिला कारण विलासराव देशमुखची कर्मभूमी, तिथं विलासराव देशमुख बद्दलच मूर्खासारखं वक्तव्य करून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब यांनी जे देशमुखांबद्दल बोलले, विलासरावांबद्दल बोलले, त्याची ती रिॲक्शन होती. कारण त्यांच्या बोलण्यावर मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनी लिपापोती केली. विलासरावला फार मोठा मुख्यमंत्री मानला, पण जो बूंद से जाती वो हौद से नहीं आती. तर हा लातूरकरांचा सरळ सरळ उत्तर होतं चव्हाण साहेबाला, बीजेपीच्या प्रदेशाध्यक्षांना, की विलासराव देशमुख आमच्यासाठी काय आहे. तिथे काँग्रेस आली. त्यानंतर मग पुढे या 4 सीट्स आहेत आणि चंद्रपूर, वसई, परभणी आणि लातूर या 4 जर सोडल्या तर 25 बीजेपीकडे आहेत. ह्या 4 का तिथे आहेत हे आपण पाहिलं. सरप्राइझिंगली हे डिझाईन चुनावच्यासाठी म्हणतो मी, एमआयएम कधी नव्हे तेवढ्या 29 मध्ये एमआयएम लढली, 29 नगरपालिकांमध्ये, ओएसीची पार्टी. त्यामधल्या 13 कॉर्पोरेशनमध्ये 95 कॉर्पोरेटर त्यांचे आहेत. अगदी संभाजीनगरमध्ये 25 आहेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये, मालेगावमध्ये 20 आहेत, सोलापूर, धुळे, नांदेडमध्ये 8 आहेत, चंद्रपूरमध्ये 1 आहे. हा जो ओएसीचा एकदम ग्राफ वर झाला महाराष्ट्रात, त्यात मेसेज हा गेला की मुस्लिम कम्युनिटी हे सगळे आता ओएसीच्या पाठीमागे उभे राहतील. त्यामुळे काँग्रेसच्या साथ सोबत मुस्लिम आहे हे परसेप्शनच बीजेपीने बदलून टाकलं. समाजवादी पार्टी सुपडा साफ, तिथे सुद्धा एमआयएम, म्हणजे समाजवादी पार्टीला संपवलं, काँग्रेसच्या पाठीमागे मुस्लिम आहे या धारणेला तडा दिला. हे एकनाथ शिंदेला ठाणे दिलं, ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे संपवून टाकले, अजित पवार ला सगळीकडे संपवलं. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे वन टाइम पासवर्ड होते, ओटीपी होते सत्तेत येण्यासाठी, आणि हळूहळू त्यांना आता ठिकाणात लावण्यात येईल. दोन्ही ठाकरे बंधूंची हवा काढण्याचा प्रयत्न केला, पण मुंबईमध्ये अजूनही पेच फसलाय. एवढं असून सुद्धा उद्धव ठाकरेंनी जो, म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंनी, आला की मनसेनी 7-8 सीट घेतल्या, पण उद्धवनी चांगल्या सीट्स घेतल्या. यांनी कुठेतरी आपली ताकद दाखवून दिली. आणि जे 2/3 मेजॉरिटी क्लीन स्वीप करू, जे राणेचा पोरगा जो मोठमोठ्याने विस्कळीत हसत होता, अक्षरशः तो रावणासारखा हसत होता, जेव्हा राम बाण चालवत होते आणि त्याचं एक मुंडकं जात होतं, दुसरं मुंडकं येत होतं, तेव्हा रावण जसा विराट हसत करत होता, तसं राणेपुत्र हास्य कल्लोळ चालू होता. पण पूर्ण पैसे, ताकद, निवडणूक आयोग, पुसली जाणारी शाही, दुबारा मतदान म्हणजे बोगस मतदान, हे सगळं करून सुद्धा शिवसेनेला नाव ठेवलं.
शिवसेनेने आपली इज्जत राखली. पण आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये असेच निर्णय येत राहतील, कारण निर्णय पहिले डिझाईन केले जातात आणि नंतर निवडणुका घेतल्या जातात. काही वर्षानंतर ही पार्टी 2029 पर्यंत या देशात 2029 मध्ये जेव्हा बीजेपी, मी आजच सांगतो, 400+ येईल लोकसभेमध्ये, तेव्हा अनाउन्समेंट होईल की इतके निवडणुका आपण करतो आणि सारखं आम्हीच जिंकून येतो, त्यामुळे निवडणुकीचा खर्चच करायला नको, त्यामुळे येणाऱ्या 25 वर्षासाठी भारतात निवडणुका होणार नाही. 400 सीट आमच्याकडे आहेत, आम्ही आता पूर्ण संविधान बदलू आणि त्यानंतर वन पार्टी वन नेशन चायना मॉडेलवर देश जाणार, हे आज मी तुम्हाला लिहून देतो. आज रोखोकमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तुम्ही नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.